श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। तुझे गंधशेष आणि माळा, धरिता कपाळी आणि गळा, मी नागवे कळिकाळा, दास गोपाळा पै तुझा। तुझ्या निर्माल्यातील माळा गळ्यात आणि गंध कपाळी धारण केले असता मी कळिकाळाच्याही हाती लागत नाही। हे गोपाळा, मी तुझा दास आहे। तुझे कासेचा पिवळा, येऊनी माझे कासे लागला, तैची कामुम्या जिंतीला, दृढ जाहला निज कासे। तू नेसलेला पितांबर माझ्या अंगाला लागताच मी कामाला जिंकले आणि जितेंद्रिय झालो। तू आपुले हृदयींचे पदक, जेव्हा मज दिधले देख, तेव्हाची माया जाहली विमुख, दासा सन्मुख न राहे। तू जेव्हा आपल्या हृदयातील पदक मला दिलेस, तेव्हापासून माया विमुख होऊन माझ्या पुढे उभी राहीनाशी झाली। मायेसी असते मुख, तरी हो लाहती सन्मुख, ते मिथ्यागा निशेख, वृथा लोक भ्रमले पै। मायेला जर पुढे येण्यास तोंड असते तर ती समोर आली असती, पण ती निशेष मिथ्या असून लोक तिला व्यर्थ भाळतात। तुझे उच्छिष्ट सेविता देख, लाजो निजाये समाधी सुख, निडारला निजात्मतोख, शेषे प्रत्यक्ष निज लाभू। तू भोगून उरलेले अन्न सेविले असता जे सुख होते, त्यापुढे समाधी सुखही तुच्छ आहे। त्या शेष भक्षणानेच माझा आत्मानंद परिपक्व झाला आहे। तुझ्या अवशिष्ट राहिलेल्या शेषाच्या ग्रहणाने इतका प्रत्यक्ष लाभ होतो। ऐसा तुझेनी दासे सरता जाहला, तुझेनी निज शेषे चर्चिला, तुझी माया मी तरला, जिया धाकू लाविला योगिया। याप्रमाणे तुझी सेवा करीत मी म्हातारा झालो, तुझ्या शेषाने भूषित झालो। तुझ्या ज्या मायेने योग्यांना धाक घातला, त्या मायेलाही मी तरून गेलो। मिथ्या मायेच्या धाकासाठी योगी रिघाले कपाटी, जरी सांडिली लंगोटी, तरी पोटी धाकती। मिथ्या मायेच्या भीतीने योगी गुहेत जाऊन राहिले, पण तेथे त्यांची लंगोटी जरी सांडली तरी ते मनात कासावीस होतात। आसनस्थ होऊनी जाणा, आकळावया प्राणापाना, मूळ बंधे आकोचना, दृढ धारणा ते करीती। ते आसनावर बसून प्राणायाम करून वज्रासनाने गात्रे आखडून टाकतात, अशी दृढ धारणा करतात। अंगुले 12 जिणावया जीवारा, रात्रंदिवस शरीरा, अभ्यासद्वारा आटिती। प्राणवायूचा 12 अंगुळांनी विजय मिळवण्यासाठी प्राणायामाच्या अभ्यासाने अहोरात्र शरीराला आटवतात। क्षुधेने खादली भूक, तृषा तहान प्याली देख, जिणोनिया सुख दुःख, अतिनेटक निधी। त्यांनी क्षुधेने भुकेला खाऊन टाकले, तृषेने तहानेला पिऊन टाकले, निश्चयाने सुखदुःखाला अगदी जिरवून टाकले। सुबुद्धी धरूनिया हाती, आकळूनी इंद्रिय वृत्ती, वैराग्ये करीत ख्याती, ऊर्ध्वगती निघाले।
आणि सुबुद्धीला हाती धरून इंद्रिय वृत्तीचे नियमन करून विरक्तीने आपली प्रसिद्धी करीत ते ऊर्ध्व मार्गाने निघतात. भेदोनी मणिकर्णिका भोवरी उसळले जी ब्रह्मरंध्री, जिणोनिया ब्रह्मगिरी निशाण भेरी लाविल्या. मणिकर्णिकादी चक्रांचा भेद करून ब्रह्मरंध्रामध्ये वेगाने जातात. ब्रह्मगिरीला जिंकून नगारे वाजवतात. तेथ शांतीचे नियोगे विलसत सर्वांगे, संकल्प त्याग वेगे जाहले अंगे चिद्ब्रह्म. तेथे शांतीच्या योगाने सर्वांगी शोभू लागतात. संकल्पाचा त्याग करून स्वतः चिद्रूप ब्रह्म होतात. ऐसे योग बळे योगी माया जिणती अंगो अंगी, त्याहोनी अतिसुगम मार्गी आम्हाला गीत्वान केली. याप्रमाणे योगी योगाच्या बलाने मायेला जिंकतात, पण तू त्याहून अति सोपा मार्ग आमच्यासाठी केला आहेस. भजावे तुझिया निज भक्ता, ऐकावी तुझी कथा वार्ता, इतुकेनी तरलो जी सर्वथा, कृष्णनाथा निज माया. हे कृष्णनाथा, तुझ्या भक्तांचे भजन आणि तुझे कथा कीर्तन इतक्यानेच मी तुझी माया सर्वथा तरून गेलो. आम्हा कर्म मार्गींचिया कर्मठा, तुआ उपकारू केला मोठा, तुझ्या कथेचा श्रवण पाठा, मुक्त दारवठा मोक्षाचा. आम्हा कर्मठ कर्ममार्गी लोकांवर तू मोठा उपकार केला आहेस. तुझ्या कथेचे श्रवण आणि पाठ केल्यानेच मोक्षाचे दार उघडते. असो मोक्षाची कथा, चाड नाही गा सर्वथा, तुझ्या भक्तांसी तुझी कथा, करिता भवव्यथा न बाधीची. मोक्षाची गोष्ट तर राहोच, त्याची आम्हाला मुळीच चाड नाही. तुझ्या भक्तांना तुझी कथा संसार बंधनापासून मुक्त करते. तुझे अभेद भक्तीचे कोड, आम्हा संसारुची गोड, ठेचुनी त्रिगुणांचे तोंड, भक्त प्रचंड भजताती. आम्हा प्रपंची जनांना तुझी अभेद भक्तीच आवडते. आम्हाला संसारच गोड वाटतो. महाभक्त त्रिगुणांचे तोंड ठेचून तुला भजतो. तुझ्या चरित्राचे श्रवण, आवडी करिता कीर्तन, त्यांचा भवबंध छेदन, बळेची जाण तू करीशी. तुझ्या चरित्राचे भक्तीने श्रवण आणि आवडीने कीर्तन करणाऱ्यांचा भवबंध तू बळेच तोडून टाकतोस. पुसोनिया संसार भावो, निजपदी देसी ठावो, हा श्रवण कीर्तन लाभ पाहावो, आम्ही सहजे लाहो निज भक्त. संसाराची आसक्ती नाहीशी करून त्यांना आपल्या चरणाजवळ स्थान देतोस. हा श्रवण कीर्तनाने होणारा लाभ आम्ही तुझ्या भक्तांनी सहज अनुभविला. स्वभावे कीर्तन करिता, एवढा लाभू होये तत्वता, या तुझिये मुखींच्या कथा गाता, आपणी या देता तू होशी. सहज कीर्तन केले असता एवढा मोठा लाभ होतो, पण तुझ्या तोंडच्या गोष्टी सांगणारास तू आत्मभाव देतोस. तुझी गोकुळींची गमनपदे, आवडी वर्णिती जे आनंदे, त्यांसी खांदी वाऊनी निजबोधे, कीर्तन छंदे नाचशी. तुझ्या गोकुळातल्या लीला आनंदाने आणि आवडीने जे गातात त्यांना तू आपलेसे समजून खांद्यावर वाहतोस. कीर्तन छंदाने नाचतोस. तुवा जे केली लीला, ते आवडी गाता जी गोपाळा,
नित्य त्या सेवकांजवळा अंगे अंगवळा तू होशी. हे गोपाळा, तू जी लीला केलीस तिचे प्रेमाने वर्णन करणाऱ्या आपल्या भक्त सेवकांचा तू अगदी जवळचा आप्त होतोस. तुझे वर्णिती जे हास्यवदन त्या भक्ताचे तू करीशी ध्यान. त्यांचे निबोले समाधान स्त्री शूद्रा जाण तू देशी. जे भक्त तुझ्या हसतमुखाचे वर्णन करतात त्या भक्त श्रेष्ठाचे तू ध्यान करतोस आणि त्यांच्या शब्दांनी स्त्री शूद्रांनाही समाधान देतोस. तुझे दृष्टीचे दर्शन दृश्यातीत निरीक्षण सर्वत्र देखणे पण कीर्तनी गान जे गाती. त्यांच्या पाऊलां पाऊलांसी आपुले सर्वांग तू बोबाळीसी. अंग टाकुनी तिष्ठसी त्यांपाशी सर्वदा. तुझ्या दृष्टीचे दर्शन घडले असता ते अदृश्य परमात्म्याचेच दर्शन ते समजतात. कीर्तनात तुझ्या लोकोत्तर स्वरूपाचे गायन जे करतात त्यांच्या प्रत्येक पावलावरून तू स्वतःला ओवाळून टाकतोस आणि निराकार रूपाने तू सर्वदा त्यांच्या पाशी राहतोस. आपुली गुह्य ज्ञान मुद्रा त्यांसी अर्पिसी तू ज्ञानी नरेंद्रा. निजबोधे प्रबोध चंद्रा त्यांच्या निजभद्रा तू करीशी. हे ज्ञानी श्रेष्ठा प्रबोध चंद्रा, तू त्यांना आपल्या गुप्त ज्ञानाचा ठसा अर्पण करून त्यांचे आत्महित साधतोस. रास क्रीडादी नाना छंद अंगना मंगनादी प्रबंध कीर्ती अतिशये विशद भावार्थे शुद्ध जे गाती. प्रजापतीला फसवून स्वतःच गोपाळ वत्से होणे इत्यादी विनोद ही सर्व कीर्ती जे शुद्ध भावाने गातात त्यांना हे ऋषिकेशा तू सर्व भूतांमध्ये आत्मभावना देतोस. हे कृष्णनाथा, तू त्यांच्या आज्ञेत राहतोस. काठकुनिया ब्रह्मयासी गोपाळ वत्से तू जाहलासी. ऐस ऐसिया विनोदांसी ऋषिकेशी जे गाती. तयांसी सर्वान भूती निजात्मता देशी तू आपुली सत्ता. त्यांच्या बोलान माझी वर्तता कृष्णनाथा तू होशी. मनुष्य नाट्याचे नियोगे जे जे केले तुवा अंगे ते गाता ऐकता अनुरागे तरले वेगे निज भक्त. लीलेने मनुष्य रूप घेऊन तू जे जे चरित्र केलेस ते प्रेमाने गाणारे आणि ऐकणारे तुझे भक्त त्वरित तरून गेले. मयांची केली जे जे आळी ते त्वान पुरविली सर्व काळी. त्या मज उपेक्षुनी वनमाळी अंतकाळी का जाशी. मी जो जो हट्ट धरला तो तो तू सर्वदा पुरवलास आणि आता शेवटी हे वनमाळी माझी उपेक्षा करून का जातोस. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.